आपण पुणे शहराच्या आणि PMR रिजन जे आहे म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन या सगळ्या रिजनचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन याचं एक प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे। हा जो काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे हा 3 टप्प्यांमध्ये आहे। पुढच्या 30 वर्षाचा विचार करून हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आलेला आहे। जवळपास 2200 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया हा गृहीत धरून हा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये या प्लॅनमध्ये 62,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि एकूण प्लॅन 1,30,000 कोटी रुपयाचा प्लॅन आहे जो पुढच्या 30 वर्षांमध्ये आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचा आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आहेत ज्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट, मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपली मेट्रो असेल, बस सिस्टीम असेल, रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल, सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचं या ठिकाणी आपण ध्येय काय ठेवलं आहे, उद्दिष्ट काय ठेवलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर आहे हा 30% न्यायचा आणि मग तो 50% न्यायचा आणि त्याकरता कुठल्याही व्यक्तीला 500 मीटरमध्ये एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं याचं इंटिग्रेशन आणि प्लॅनिंग हे आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे। यासोबत रोड्सचं नेटवर्क, रिंग रोड्सचं नेटवर्क, टनेल्सचं नेटवर्क, जे काय आपले RUB आहे त्याचं नेटवर्क, ग्रेड सेपरेटर्सचं नेटवर्क, अशा प्रकारच्या सगळ्या प्लॅनिंगचं एकत्रितपणे हा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे। या मोबिलिटी प्लॅनमध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डरचं काय काम आहे, PMCनी काय करायचं, PCMCनी काय करायचं, PMRDAनी काय करायचं, राज्य सरकारने काय करायचं या संदर्भातलं देखील रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेले आहेत आणि यापुढे कुठलंही इंटरव्हेन्शन कोणीही केलं तरी ते या मोबिलिटी प्लॅनची सुसंगतच त्यांना करावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे। मला एक सांगतो की नागपूर, मुंबई आणि पुणे हे 3 मेट्रो जर आपण बघितल्या देशामध्ये फास्टेस्ट झालेल्या मेट्रो आहेत। देशामध्ये इतक्या फास्ट कुठल्याच मेट्रो झालेल्या नाहीत। त्यामुळे मला असं वाटतं की थोडा पेशन्स आपल्याला ठेवावा लागेल आणि तुम्ही जो प्रश्न विचारला मी जसं सांगितलं की टप्प्याटप्प्याने होणार आहे पण प्रयत्न काय आहे म्हणजे एक त्याला बेंचमार्क काय तर आज 12 किंवा 19 जे काही आपला जो रेट आहे म्हणजे याचा किलोमीटरचा स्पीडचा पर आवरचा तो 30 पर्यंत आणणं म्हणजे 30 हे ग्लोबल बेंचमार्क आहे। हे आणण्याकरता आपला प्रयत्न आहे की 26 डिसेंबर पर्यंत तो यावा। त्यामुळे बऱ्याच वेगाने काम करायचा प्रयत्न आहे।